अमेरिकेनं H-1B व्हिसाच्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानं भारतीय आयटी कंपन्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी संवाद साधण्याकरता महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सरचिटणीस सागर नागरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. नमस्कार. नमस्कार सर. 9:30 बातमीपत्रात आपलं स्वागत. थँक्यू. अमेरिकेने हे व्हिसा निर्बंध कडक केलेत, अगदी दुप्पट पगार असं त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे वाढ केलेली आहे. आयटी उद्योगावर आपल्या बरोबर काय त्याचा परिणाम संभवतोय? आयटी इंडस्ट्रीवर आपण असं म्हणू तर असा वाईट परिणाम वगैरे नाही, पण नक्कीच त्यांना धक्का बसलेला आहे आयटी इंडस्ट्रीला आपल्या इथे. जर आपण H-1B व्हिसाचा आपण जर पाहाल तर यामध्ये साधारणतः हा व्हिसा हायली स्किल्ड लेबर जे आहेत त्यांच्याकरता हा दिला जातो अमेरिकेतनं. साधारणतः दर वर्षाकाठी हा 85,000 व्हिसाज ते देतात. तर त्यामध्ये जवळपास 65,000 व्हिसा हे साधारणतः आयटी इंडस्ट्रीज आणि बाकीच्या इंडस्ट्रीकरता असतात आणि 20,000 जे तिथे कामं इन्स्टिट्यूशनमध्ये विद्यापीठांमध्ये जे डिग्रीज घेतात हायर डिग्रीज त्यांच्याकरता असतो. आता ह्या 65,000मध्ये आपल्या एकट्या भारताचा 86% वाटा आहे. मग जवळपास साधारणतः आपण कॅल्क्युलेट केलं तर 52,000 ते 55,000 हे आपल्या इंडियन लोकांना दिलेले व्हिसा आहेत. तर आता ह्या व्हिसाच्या अंतर्गत त्यांनी असे बदल आणलेले आहेत की $60,000 वार्षिक हे त्याच्याकरता होते. तर तिकडच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे की हे आपण दुप्पट करावे. मग आता हे आपण पाहाल तर त्याचं साधारणतः $1,30,000 पर्यंत गेलेलं आहे. तर साधारणतः आयटी इंडस्ट्रीज ह्या पूर्वी $60,000 आपलं स्किल्ड वर्कर जर पाठवत होतं, तर त्यामुळे आता त्यांना जर स्किल्ड लेबर किंवा वर्कर पाठवायचे असतील तर प्रॉफिट मार्जिन जे आपण म्हणतो त्या आयटी इंडस्ट्रीचं हे त्याच्यावरती नक्कीच परिणाम होणार आहेत. गेल्या 3 महिन्यापासून ही H-1B व्हिसावरती प्रत्येक सरकार बोलतं. ओबामा सरकार असेल किंवा ट्रम्प सरकार असेल. ट्रम्प सरकारने बाय अमेरिकन हायर अमेरिकन्स असं जी पॉलिसी घेतली त्याच्या अंतर्गत ते करणार होते आणि ही आयटी इंडस्ट्रीला चणूक लागली होती. त्यामुळे गेल्या 3 महिन्याचे रिझल्ट्स आपण पाहाल आयटी इंडस्ट्रीचे तर साधारणतः 10 ते 12% ते खाली आलेले आहेत. त्यामुळे आयटी इंडस्ट्रीजला नक्कीच धक्का बसलेला आहे, पण त्यातनं ते सावरतील असं वाटतं. कुठलंही सरकार अमेरिकेत आलं तर या प्रकारची भूमिका घेत असतं नक्की. तरी देखील अमेरिकेनं आता ही भूमिका घेण्यामागची जी मुख्य 3 कारणं आहेत ती जरा सांगा. अमेरिकेने प्रत्येक सरकार ह्या विषयावरती बोलतं, पण आत्ताच्या सरकारने जी पॉलिसी केली आहे बाय अमेरिकन हायर अमेरिकन ह्याच्यामध्ये तिकडचा बेरोजगार जे आहे त्याच्यावरती ते भाष्य करू इच्छितात. तिथे असणारं रोजगार उपलब्ध करून देणे हा त्यांचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यांच्या पॉलिटिकल ह्याचाही तो संबंध आहे. सेकंड, त्यांना US-मधनं जे रेमिटन्स होतं इंडियामध्ये, जे फॉरेन एक्सचेंज गंगाजळी आपण जे म्हणतो, ते त्यांना त्याच्यावरती निर्बंध आणायचे आहेत की जवळपास सौदी अमेरिकेनंतर जर आपल्याला फॉरेन रेमिटन्स जे पाठवत असतील तर ते US आहे. जवळपास 16% ते आपल्याला पाठवतात आयटी इंडस्ट्रीमध्ये. तर त्याच्यावरती त्यांना ते निर्बंध घालायचे आहेत. त्यामुळे त्यांनी हे H-1B व्हिसा आहे याच्यावरती थोडे निर्बंध कडक केलेले आहेत. या निर्बंधांमुळे आयटी कंपन्यांना त्यांच्या धोरणात काय काय बदल करावे लागतील असं वाटतंय? साधारणतः हे जे H-1B व्हिसाचं जे धोरण अमेरिकन सरकारने घेतलं आहे ह्याच्यामुळे साहजिकच आपल्या ज्या आयटी इंडस्ट्रीज आहेत, कंपन्या आहेत, त्यांना मुख्यतः 3 ते 4 गोष्टींवरती कंपल्सरी लक्ष द्यावं लागेल. एक तर त्यांची जी हायरिंग केली जाते, जे काही इंजिनियर्स वर्कर्स घेतले जातात, तर त्यांची जी काही सॅलरी असेल किंवा काय ते त्यांना व्यवस्थित कॅल्क्युलेट करून स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल. सेकंड, क्लाउड सिस्टम आपण जे म्हणतो त्याच्यावरती ते भर द्यायचा प्रयत्न करतील. क्लाउड सिस्टम याच्या अंदर व्हर्च्युअल वर्क केलं जातं, ज्याच्यात माणसं कमी असतात किंवा साधारणतः ऑटोमेशनवरती जातं ते प्रोजेक्ट. तिसरं, जे काही US-मध्ये प्रोजेक्ट्स असतील तिथे जे आपली माणसं काम करत असतील तर साधारणतः ते त्यांना ते US-च्या आजूबाजू असलेल्या देशांमध्ये हलवावं लागतील आणि तिकडनं ते US-ला सेवा पुरवतील. आणि त्याच्यामध्ये आयटी इंडस्ट्रीजने एक व्यवस्थित स्ट्रॅटर्जी जर तयार केली तर साधारणतः यातनं ते बाहेर पडतील असं अंदाज आहे. महाराष्ट्राच्या नजरेतून पाहिलं तर महाराष्ट्रातली आजची आयटी उद्योगाची स्थिती आणि त्याचा हा निर्णयाशी संबंध? महाराष्ट्रातली आयटी इंडस्ट्री सुदैवाने ज्यावेळेस येऊ घातली होती त्यावेळेस त्या आयटी इंडस्ट्रीने आणि जे काही सरकार असतील किंवा आत्ताचंही सरकार असेल त्यांनी खूप चांगल्या रीतीनं त्याच्यावरती भर दिला आहे. त्यामुळे आपण जर आकडेवारीनुसार जर पाहिलं तर देशामधनं जो सॉफ्टवेअर एक्सचेंज जे होतं त्यामध्ये 30% हा महाराष्ट्राचा वाटा आहे. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रात आयटी पॉलिसी आहे. त्या आयटी पॉलिसीच्या अंतर्गत जवळपास 9 आयटी पार्क आहेत
त्यातले 4 हे पुण्याला आहेत, एक नवी मुंबई, एक कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली अशा टियर 2 सिटीजमध्ये सुद्धा त्यांनी IT पार्क बनवलेले आहेत, कारण तिथे नॉलेज आहे, पोटेन्शियल आहे. त्यामुळे आपलं महाराष्ट्रामध्ये आपण फार पुढे स्टेपवरती आहोत आणि पॉझिटिव्ह आहे असं मला एकंदरीत वाटतं IT इंडस्ट्रीज. स्टार्टअप उद्योगांची जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा आयटीने भर टाकलेली आहे. बरोबर आहे. त्यातलं प्रमाण ते काय सांगता येईल? IT इंडस्ट्रीजचं प्रमाण हे खूपच जास्त आहे स्टार्टअपमध्ये. आणि इकॉनॉमिक सर्वे हा 2015-16चा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो बाहेर काढला, तर त्याच्या आकडेवारीनुसार जर आपण पाहाल तर साधारणतः 19,000 IT इंडस्ट्रीजच्या रिलेटेड स्टार्टअप आहेत, किंबहुना IT इंडस्ट्रीने त्याच्यात योगदान दिलेलं आहे. असं 19,000च्या आसपास आहेत. एखादा उद्योग जर तुम्हाला सक्सेसफुल बनवायचा असेल तर IT इंडस्ट्री खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं त्याच्यामध्ये. आणि डिजिटल इंडिया असो, स्टार्टअप इंडिया असो किंवा स्किल इंडिया असो, ह्या ज्या काही योजना आहेत सरकार राबवतं, त्याच्यामुळे ह्या एकंदरीत स्टार्टअप्सना खूप प्रोत्साहन मिळतं आणि स्टार्टअपमध्ये IT इंडस्ट्री खूप चांगल्या रीतीने काम करत आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय IT अभियंते जे आहेत त्यांच्यामध्ये मला वाटतं हे पगार खूप असल्यामुळे असेल कदाचित, स्वतः उद्योजक होण्यापेक्षा ह्या मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्या मिळवण्याकडे कल जास्त दिसतं. हो, साधारणतः हा फार चांगला क्वेश्चन विचारला. पण ह्याच्यामध्ये जर आपण पाहाल तर स्किल जे आहे आपल्याकडे खूप आहे, म्हणजे स्किल वर्कर्स जे आहेत आपलं हाय क्वालिफिकेशन आहे. पण मुळात काय होतं, आपल्या इथे दुर्दैवाने थोडं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिसरप्टिव्ह इनोव्हेशन म्हणू किंवा आपण त्याच्यावरती करण्यात जे काही इनोव्हेशन करावं लागतं किंवा जी काही लॅबोरेटरी असेल किंवा बाकीचे जे काही साधनसामुग्री असेल ती दुर्दैवाने उपलब्ध नाही किंवा असेल तरी ती त्या प्रमाणात नाही आहे. मग त्यामुळे आपल्या इकडचे जे काही स्किल लेबर आहे, ब्रेन ड्रेन आपण जे काही म्हणतो, ते मुळातच त्यांना काहीतरी करून दाखवायची इच्छा असते किंवा त्यांना ते काही तो प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्या दिशेने ते जातात. तर मग त्या कारणामुळे आपले स्किल लेबर, स्किल वर्कर हे सगळे US मध्ये गेलेले आहेत. त्यातही किंबहुना काही लोकांनी इथे येऊन स्वतःचे स्टार्टअप्स चालू केलेले आहेत, त्याला सक्सेसही मिळालेला आहे. पण मुळात जर आपल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चरवरती IT इंडस्ट्रीचा जर भर दिला तर येणारं जी वाटचाल आहे ती फार चांगली राहील आपली असं मला तरी वाटतं. भारताचे आणि अमेरिकेचे संबंध जरी सरकार बदललं तरी तसेच चांगले आहेत. ओबामांच्या काळामध्ये होते, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये मोदींशी संबंध चांगले आहेत. अरुण जेटली आज तिकडे आहेत आपले. तर हे संबंध पाहता हा जो निर्णय झालेला आहे त्याचा भारतावर खूप, तुम्ही मगाशी टक्केवारी सांगितली तीच सांगते की भारताचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे. तर जेटली आणि त्यांच्यात काही सकारात्मक होईल असं वाटतं, ते निर्णयापासून थोडे हलतील असं? निश्चितच ते निर्णयापासून हलतील असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. जसा हा निर्णय झाला तर कालच ते US मध्ये होते, त्यातलं त्यांच्या सेक्रेटरीजबरोबर त्यांच्या मीटिंग झाल्या. इव्हन आपल्या नीला सत्यनारायण मॅडम आहेत, त्यांनी पुढे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. तर साधारणतः आपला एकंदरीत कल असा असेल की IT इंडस्ट्रीमधल्या ज्या काही भारतातल्या कंपन्या आहेत त्यांना प्रॉफिट उरावा किंवा त्यांना चालवण्याकरता जे काही असेल तर ते मिळवून देण्याकरता आपल्या सरकारचं पाऊल राहील. किंबहुना आपले जे काही वर्कर्स असतील किंवा जे काही आपले इंजिनियर्स वगैरे जातात त्यांच्याकरता सुखसुविधा किंवा त्यांना काही त्रास होऊ नये यावरती ते नक्कीच चर्चा करतील आणि त्यातनं सकारात्मक पाऊल उचललं जाईल US सरकारकडनं असं. त्याचा परिणाम जो होणार आहे तो त्याचं एक ज्याला स्वरूप असं सौम्य व्हावं असा सौम्य होईल. हो, असं त्याच्यामध्ये वेजेस वगैरे जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती भाष्य केलं जाईल आणि ते नक्कीच त्यांना ते थोडंफार तरी कमी करावं लागेल, कारण आपल्याकडनं स्किल लेबर, स्किल वर्कर ते तिकडे जास्त जातात. किंबहुना जर आपण पाहाल तर हा मुळात त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आपले लोक जाऊन तिथे काम करतात आहेत आणि ते त्यांना कुठेतरी जर ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह जर व्हायचं असेल तिकडच्या उद्योगांना तर आपल्याशिवाय तरी पर्याय नाही असं आपण ह्या घडीला तरी आपण असं बोलू शकतो. मला ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सविस्तारानं हवं आहे. आता ITच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत आणि अमेरिकेच्या पूर्ण ह्या धोरणाचे परिणाम आपल्या ITल्या जे आपलं हाय स्किल म्हणतो आपण त्या सगळ्या अभियंत्यांवर होणार आहेत. भारतीय IT उद्योगाची, हा जो आजचा प्रश्न आहे त्याला सोडून थोडंसं भारतातला जो IT उद्योग आहे त्याची भविष्याची वाटचाल काय काय टप्प्याने पुढे जाईल, थोडं सविस्ताराने. भारतीय IT उद्योगाची वाटचाल ही
फार चांगल्या रीतीने आणि पॉझिटिव्ह रीतीने पुढे जाईल हे निश्चित आहे. ज्या प्रकारे आपण डिजिटल गोष्टींकडे वळत आहोत, आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर डिमॉनिटायझेशन जे झालं त्यानंतर आपण जर पाहाल तर साधारणतः जे काही मोबाईल वॉलेट्स असतील त्याचा उपयोग वाढला, त्याचा वापर वाढला. पेटीएम किंवा बाकीच्या ज्या काही आहेत त्या चॅनल्स थ्रू जवळपास फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जास्त होत गेले. लोकांना त्याचं गोष्टींवरती भर देण्यात आला डिजिटल इंडियाच्या मार्फत, आणि सरकारनेही डिजिटल इंडिया ही स्कीम आणि त्याचं प्रयोजन केलं ह्याच करता की लोकांनी ई गव्हर्नन्स आणि डिजिटल गोष्टी IT इंडस्ट्रीकडे वळावं. तर कारण त्यामुळे काय होतं, लोक जोडली जातात, वेळेचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये. IT इंडस्ट्रीचं ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भर आहे आणि फार चांगल्या रीतीने याचा प्रवास होईल भारतामध्ये IT इंडस्ट्रीचा येत्या येणाऱ्या काळामध्ये. आता तो काळ राहिला नाही की एखाद्या देशानं आपली संपूर्ण अर्थव्यवस्था हलवावी, तेवढे आपण सक्षम झालेलो आहोत आणि त्यात ह्या डिमॉनिटायझेशनचा, विमुद्रीकरणाचा एक मोठा फायदा एकंदर फायनान्स सेक्टरला, IT क्षेत्राला दिसतोय. केंद्र सरकारनं जर त्या पातळीवर IT क्षेत्राला जर प्रोत्साहन दिलं तर हा आघात सुद्धा सहजपणे आपला देश पचवू शकेल, आपले अभियंते पचवू शकतील. निश्चितच असं एकंदर आशा करूया आणि मुलाखतीबद्दल तुमचे आभार. थँक्यू.